कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. विनायकराव ट्रॅक्टर माणूस बी कोण ओळखीचा वाटाना. चला बघू बघूया. होय काय रे, कुठे इकडं? अहो इकडे कलेक्टर मॅडमच्या घरी बोलवलं होतं मला. इकडे कोणी बोलवलं तुम्हाला? नक्की इथंच बोलवलंय का तुला? अहो खोटं कशाला बोलू साहेब. बर, कशाला बोलवलंय तुला इथं? फोनवर म्हणले होते नांगरासाठी म्हणून. अरे खोय लागले का तुला? घर पाडून फरशी नांगरतो का काय? बघा तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. इकडे नसेल कोणी बोलवलं, पत्ता बित्ता चुकलाय का बघा. अहो नाही नाही साहेब, पत्ता चुकणारच नाही आपला तर. हे बा झाला, ट्रॅक्टर पहिला बाहेर काढ. अहो असं कसं, मला फोन आलेला, मी सगळी कामं सोडून आलो इथं. अहो तसं नाही, त्यांनी सांगितलं की तुम्हाला आता इथं काय लागणार नाही. कुणी दिलं तुम्हाला निरोप? तुमचं काहीतरी चुकलंय, पत्ता बित्ता चुकलाय का बघा. आणि अमोल बोल बाळा, आला तू? हो बापू आजोबा. विनय काका यांना आपणच बोलवलं या ठिकाणी. हो स्वप्नील सर, आपण कशाला? बापू आजोबा, तुमच्यासाठी सरप्राईज आहे. बापू मामनजी, तुम्ही दोघं जेव्हा बघाल ना तेव्हा एकदम खुश व्हाल बघा. अहो दाखवायचं का त्यांना? हा हा दाखवूया. या या तर. चला तर या बापू. ज्ञानदेव दादा, काम व्यवस्थित झालं बरं का? थँक्यू. इकडे तुमचं सरप्राईज दाखवतो आम्ही. हा, पण काय कुठं घेऊन आलाय काय? बाबा, आज तुम्ही सगळं खूप भारी साफ केलंय. मामा मोमा थँक्यू. अरे अमोल थँक्यू काय, आज गावला असताना लय केलं आम्ही सगळं. एकमेकांना थँक्यू काय म्हणताय, आभार काय म्हणताय? आम्हाला काहीतरी समजेल असं बोला. हा, ही साफसफाई काय, ते बाहेर ट्रॅक्टर वाला काय आलाय? अरे काय चाललंय तुमचं काय? आजोबा, आम्ही इथे छोटीशी शेती करायचं ठरवलंय. अरे अमोल, इथं कशासाठी? तुमच्यासाठी. बापू, आपल्या गावाकडे जाऊन ती शेती करायला मिळत नाही ना, बघ इथं करायला मिळते. हो बापू कदम, माती ती मातीच ना, इथली असू दे नाही तर गावाकडची असू दे, तिला जीव लावला ना की ती पावती म्हणजे पावतीच. खरंय अर्चना, काय आपल्यासाठी वडीलधारी माणसं गावातून शहरात येतात, नाही तर त्यांना काय हौस आहे का गाव सोडायची? आणि असं असताना आपण त्यांच्यासाठी एवढं पण करू नये, काय फायदा या ठिकाणी सांग भाऊ. बरोबर बोला तुम्ही मोठे बाबा. लहान का असताना पण देवाच्या कृपेने दिदीलाही जागा सुचली शेतीसाठी. बाबा, अरे बाहेर ट्रॅक्टरवाले काका येऊन थांबले, चल लवकर. अरे हो, नांगरणी करायची राहिली नाही का? बरं कदम, साफसफाई झालेली आहे, आता नांगरून घेऊ आहे का नाही? माणूस आलाय, त्याला बोलून घेतो, नांगरणी करून घेऊ आहे का नाही? ओ दादा, ओ करू की सुरुवात? हा काय हो बाबा, बापू तुम्ही शांत का? तुम्हाला आनंद नाही झाला का? अहो बाबा, बापू, तुम्हाला आनंद मिळावा म्हणून अमोलने हे सगळं केलंय, आणि तुम्ही तसे नाराज असलात तर मग कसं? बापू कदम, अहो, बोला की काहीतरी. बरं एक काम करा, तुम्ही सांगा, तुमच्या ह्यानी करू, म्हणजे कुठून सुरुवात करायची, कशी करायची ते बोलवले त्यांना. अर्जा थांब. अमोल बाळा, अरे शहरात आलेल्या लेकराची गावातल्या घरातच पावलं अडकलेली असतात. कारण तिथं त्याची आई असती र. माझी बी अवस्था गेले 7 वर्ष हीच होती र. अमोल,
आम्ही राहत असलो ना शहरात तरी आमचं मन पाखरू म्हणून आसगावच्या शेतातच गिरट्या मारायचं रे. अमोल बाळा, अरे याच मातीचा सहवास तू आम्हाला देतोयस र. अरे आज पाव तर सगळ्यात मोठं मिळालेलं बक्षीस आहे मला हे. अरे अमोल, या शहरातल्या गोंगाटात पक्ष्यांचं किलबिलाट आम्ही विसरून जाऊ असं आम्हाला वाटत होत. ही गोष्ट आम्हाला परत मिळावी म्हणून तू शेतीत आणलीस होय आमच्यासाठी इथं. खरंय, हा विचार तूच फक्त करू शकतोस बघ. अमोल बाळा, अरे आमचं दोघांचं उरलेलं आयुष्य तुला लाभो हीच आता देवाकडे प्रार्थना र. झाला, करायची का सुरुवात? कदम बापू. एक मिनिट ऐ, आलेच. गणपती बाप्पा. ही झाली बापू आणि आजोबांची इच्छा पूर्ण. देवा, थँक्यू, तुम्हाला हे सगळं करायला मदत केलीस. आज बापू आणि आजोबांना एवढं खुश बघून मला खूप म्हणजे खूप भारी वाटलं. तुम्हाला अशीच मदत कर. अजून खूप इच्छा बाकी आहेत. मा आणि बाबाची इच्छा, अमोलचा जीव वाचलाच पाहिजे. ही सगळ्यांची इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न करणार देवा. फक्त तू माझी मदत कर ना. छोटे सरकार, अहो काय करताय? काय नाही मम्मा, बरं ऐका, तुम्ही गोळ्या घेतल्या का? विसरलो मम्मा, सॉरी बर का. हो छोटे सरकार, असं कसं चालेल? एक मिनिट हा, मी देते तुम्हाला. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.